पण नारायणे भैरवांची स्तुती केली, भैरवी अभय दिना. हे नारायण म्हणजे कोण सांगा पटकन. हा, या शेषशय्याची स्तुती करायला गेले ते सगळे देवता, वरच्या वरच्या देवतांना गेले. तेथ अपरुषी वाचा झाली, तुमचे कार्य होईल. मग ब्रह्मादिक आपुलाले स्थाना गेले. मग नारायणे भैरवांची स्तुती केली, भैरवी अभय दिनले. मग भैरवी विश्वरूपीची स्तुती केली. मग तेथ अपौरुषी वाचा झाली. मग विश्वरूप आपल्या स्थानी बद्रिकाश्रमासी आले. तेथे श्रीकृष्ण चक्रवर्ती हंसरूपी राज्य करीत. ते असे विनवले, जी तुम्ही कर्मभूमीसे अवतरावे, दैत्य संहारून साधुजन प्रतिपाळावे. तपोधनासी जो विष्णूने वर दिला तो सिद्धीने यावा. ते वर दिलेलं विष्णूची लक्षणे अंगीकारावी. विष्णूनं सांगितलं तर मी तुमच्या पोटी येतो म्हणून. पण आता इतकाच दैत्य माजले होते की ते परमेश्वराशिवाय कोणाला ऐकू शकत नव्हते. म्हणून त्यांनी सांगितलं की ते वर तुम्ही सिद्धीला न्या कृष्ण महाराज. विष्णूची लक्षणे अंगीकारावी अशी विनवणी केली. ते विनवणी हंस अवतारे स्वीकरी. विश्वरूपा ब्रह्मे असे आज्ञा केली. देवकीच्या 8व्या गर्भा विष्णू येत असे. तो गर्भ रोहिणीचे उदरी घाला. आणि रोहिणीच्या उदरी विष्णूची योगमाया गर्भी येत असे. तो यशोदेच्या उदरी घाला. ती योगमायेची आज्ञा करावी, जे तुम्ही वसुदेवा संगाते जावे. ऐसी गगनगतवाणी ब्रह्मेनी ऐकली. मग त्याने तैसेची केली. देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरी घातला. तेथ जव विष्णू अवतारावत व चैतन्य बळीभद्र रूपी अवतरली. रोहिणीसी नवा मासू लागेला. मग गोकुळासी नंदेयाच्या घरी पाठवली. तेथ तिची प्रसूती झाली. तदनंतर 9व्या दिवसा देवकीच्या गर्भासी 9 मास झाले. तेथ तिची प्रसूती झाली. तदनंतर 9व्या दिवसा देवकीच्या गर्भासी 9 मास झाले. तेव्हा एरीकडे यशोदेची या गर्भासी 9 मास पूर्ण भरले. जेचे दिवशी देवकी देवी प्रसूत होईल तिची दिवशी कंसे थोर निर्वडी केली. दारी पिंपळा तळे वरी वेताळ कंकाळ ऐसे दोघे रक्षणा ठेविले. तेथची दारी वायू वेखे तृणावर्त ठेविला. तेथची खर काक हे दोघे ठेविले. तयाशी आज्ञा केली. लेकरू उपजाताची थोर यत्ने राखावे, अथवा सामर्थ्य केऊ ते जाईल ते जाऊन नेदावे. मग कंस राणी वसा गेला. ती काळी श्रावण वदी तिथी अष्टमी वार बुधवार नक्षत्र रोहिणी ऐसा योग होता. तो योग माया कंसाचा समस्त परिवार मोहाते पावविला. तो स्मरणा नाही ऐसा निद्रुस्त झाला. मग मध्यान्ही रात्री वसुदेव देवकीची शंखळा बंधने गळाली. मग रोहिणी नक्षत्र 8 घटिका क्रमाने असता चंद्रोदयी देवकी देवीची प्रसूती झाली. सवेची परमेश्वरे गर्भासी बीजे केले आणि जांभे देऊन देवकी देवीची विश्वरूप दाखवले. जन्मल्या. मग श्रीमूर्त थोर झाली. चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म गळा वैजंती माळ मेघ श्राम श्रीमूर्ती श्रीमुकुट कर्णी कुंडले कटीसूत्र ब्रह्मसूत्र ऐसे विष्णूचे रूप होते. तिला काय कळायले परमेश्वर आले म्हणून सांग, कळू दिलं ना. देवकी वसुदेवासी पूर्वजन्माची प्रत्यभिज्ञा केली. मग पूर्वजन्म स्मरली. सांगितलं देवानं तुम्ही काय काय केलं, ते तप केलं, तुम्ही विष्णूला वर मागितला होता तर मी कसं आलो तुमच्याकडे. दोघी जणी स्तुती केली. त्या महोत्सव झाला. आकाशी दुदुंबी लागली. देवी पुष्पवृष्टी केली. ऐसा आऊट घटिका मंगळ काळ झाला. 3.5 तास आनंदे पर्जन्य मंद मंद वरखो लागला. मग वसुदेव विनवली, जी दोन्ही भुजा आच्छादून बाळवेशी अंगीकारावा. आता कंसाशी ठाऊके होईल. आता काय आज्ञा ते की जो जी म्हणून देवकी वसुदेव श्रीचरणी लागले. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणे, तुम्ही या ते गोकुळा न्यावे. यशोदेशी कंसा कन्या उपनली असे ते येथ आणावी. वसुदेव म्हणे, जी जावे कैसे बहुत निर्बंधू. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती सर्वदेव म्हणते, जेथ जेथ निर्बंधू तेथ तेथ येथीचा चरण लावा. मग आपस्याची मार्ग होईल. तुम्ही परतोनी कन्या येथ आणाला मागवता जैसा तैसा होईल. हो काजी. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती बाळ वेखू अंगी करीना. मग वसुदेव कांबळ्याच्या बुंथीशी श्रीकृष्ण चक्रवर्ती उसंगी घेऊन गोकुळाशी निघाला. तर एक धार आकाशी एकी धार पाताळी ऐसा पर्जन्य वर्षव लागला. अंधारे काळ वेखे पडली. ते काळी वसुदेवावरी शेखे आपल्या फडीचे छत्र केले. शेखे म्हणजे शेषनाग.
तेथ वेताळ कंकाळ खर काळू तृणावर्त ते योगमाया भुलवली, सगळे भुलवले, झोपले सगळे. 7 दारवंठा लोहाची कवाडे लोहाचे भुआगळा तेथ वसुदेव श्रीकृष्ण चक्रवर्तीचा श्रीचरण लावला आणि तिये उघडली दारवंठा पायिकाची भडखळ राखणे होती. तिये दोही सुरकोनी निद्रा व्यापिली, तिये पडले आणि मग वसुदेव सौम्य निघाले. यमुना तीरी पावले तव यमुना दोही थडिया भरली जात असे. तेथ वसुदेव यमुने प्रवेश केले. यमुना जळ डोईवरी आली तव वसुदेव श्रीकृष्ण चक्रवर्तीचा चरण यमुनोदकाशी लाविला आणि यमुना दोभाग झाली. ही लीळा आठवायची. ही देवाच्या श्रीचरणाचा अंगठा यमुनेचे 2 भाग झाले. ही मूर्ती विष्णू लीळा आहे. 2 भाग आपण आठवायची. मी आठवते ही लीळा, पहिल्या नामाचं स्मरण करता. मग पैलाडी गेली गोकुळ पावले नंदाची आवारा गेले तव ती दारवंठा लोहाची कवाडे भू आगळीसी पडली होती. तेथ वसुदेवे श्रीचरण लावला, तिथही लावला श्रीचरण आणि ती उघडली. वसुदेव नंदाच्या राऊळात प्रवेश केला. मग सुतिका ग्रहा माझी गेले तव ती समजते निद्रा विभूते झाले असती भीतरी दीपक वाजवत असे. यशोदेशी प्रसूती झालीसे निद्रा थोर लागेननी तेने स्मरण नाही. मग वसुदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती ते यशोदा पुढा घातले. यशोदेची कन्या उसंगी घेऊन निघाला. तो शीघ्रगती बंदी शाळेशी पातला. नंदाचे दारवंठे यमुना राज महाद्वार बंदी शाळेचे दारवंठेचे जैसे पूर्वी होते तैसे झाले. मग वसुदेव कुमारी ते देवकी पुढा घातले. मग देवकी देवीशी साखळा बंधने पूर्वी होती तैसी झाली. वसुदेव आपला ठाई निश्चिंत बैसला. इतुके वर्तले तव 5 घटिका रात्र उरली. तव कुमारी टाहो केला. ते या शब्दासवे अवघेची मोहिनी आकर्षली. मग अवघे राखणाईत सावधे झाले. मग पिंपळू फडफडीला, खरू बोबाईला, काळू करकरीला, वायू झडझडीला, कंकाळ वेताळ कन्ये ते ग्रासावया चालिले. तव अद्भुत रूप देखिले, दपकले राहिले. कंसाची श्रुत केले, कंस उठिला. बांबर झांटा रक्तांबर डोळे, हाती कराळ काळ खरगू ऐसा कोपोनी धावत बंदी शाळेची आला. तव कन्या ठाव करीत असे. मग देवकी देवी म्हणितिले दादो हे कुमारी असे वायाची कायसिया वदिसी हे कन्या मजकारने दे. कंसे देवकी पुढा बालिका आसडून घेतली. तव देवकी देवी आक्रंदोनी झोंबू लागली. ती कंस लोटोनी घातली. मग कुमारी ते पायी धरून माथे या भवंडोनी शिळे उपटू वैसला. तो तिया योगमाया कराळू भयंकर धगधगीत अग्निरूप धरली. तेने कंसाचे हात पोळले. ते निसरून गगनात गेली. अग्नी झाली, त्याला पोळाले, उडून गेली. मग आकाशीयची पोकळी माझी जैसी प्रळय मेघेची बिघू गरजे वैसी गरजली. मग तेथोनी साधू उमटेला अरे अरे कंस आज्ञाना. गोकुळी जो बाळ वाढे तो तुझ्या दैत्या सहित जगबोळ करी. माते कायसिया तू वधू निघालासी. ऐसे ऐकोनी कंस खरगू घेऊन देवकी वसुदेवीशी वधावया चालिला. तव ते योगमाया प्रळय मेघाशी विजू गरजे ऐसे गरजून कंसाची या माथावरी धगधगीत आली. तेने कंस भयचकित काळा बुळा झाला. तव वसुदेव आटू पडिला थरथरा कापे. आता राख तुझा शरण निघाला. तव वसुदेवे ती ते अंचळे करून प्रेरिले. मग ती अद्भुत झाली, अदृश्य झाली. ती मायेची नि गरजे भूमिकंप झाला. अष्टकुळाचळ 7 समुद्र खळबळिले. कंस घटिका चौ सावध होऊन आपल्या रावळगणाशी आला. ऐसे श्रीकृष्ण चक्रवर्ती अवतरले दंडवत. खूप सुंदर आहे. काळिया फणीवरी नृत्य करी मुरारी. गोपाळ जगजीवना मंजुवाजे वेणू. नट नट रंग जाचा प्रिय गोपिकार म्हणू. आरती मनोभावी गोपाल कृष्णाची. मंगल गती गोपी निज सुख प्राप्ती. श्री आरती मनोभावी सुगंध अक्षदेचा मळवट रेखियला. मृगने परिप अंगी सोन जळ जळ कर. पाव्या गोपी राजा थोर समुदाय झाला. आरती मनोभावी
गोपाल कृष्णाची मंगल गती गोपी निज सुख प्राप्ती श्री आरती मनोभावी विनविदाच एका जनार्दनी देखा देखले कृष्णमूर्त बहु पावलो सुखा तयाचे चरणावरी नित्य ठेवी तो माथा आरती मनोभावी गोपाल कृष्णाची मंगल गती गोपी निज सुख प्राप्ती श्री आरती मनोभावी श्री गोपाल कृष्ण महाराज की जी की स्टॉप कर अगं काल सुरू केली घर कस काय सापडत बरोबर